आदिवासी विभागाकडून चौकीदार या पदाची जाहिरात आलेली आहे. भरपूर पद आहेत, 478 जागा आहेत, परंतु नेमका फॉर्म कुठून भरायचा? खास करून महिला उमेदवारांमध्ये गोंधळ आहे की महिला उमेदवारांनी फॉर्म कुठून भरायचा आहे. म्हणजे फॉर्म अशा ठिकाणातून भरला पाहिजे की जिथं आपली जागा जास्त आहे आणि कट ऑफ आपला कमी लागणार आहे. म्हणजे जिथं सिलेक्शनची संधी जास्त तिथं आपला फॉर्म पडला पाहिजे. याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. लक्षात घ्या, आदिवासी विभागाकडून एक सुधारित जाहिरात आली होती. सुरुवातीला जी आहे 27 एप्रिलला आली, त्याच्यानंतर 29 एप्रिलला आली, ज्याच्यामध्ये एसटीच्या पण जागा ज्या आहेत तर ते ऍड करून दिलेल्या आहेत मित्रांनो. आता याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगतो. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर याचा फॉर्म भरत असाल तर त्याच्यासाठी मी एक स्पेशल बॅच डिझाईन केलेली आहे, PYQ निर्धार बॅच, ज्याच्यामध्ये लक्षात घ्या ही ॲपटेक नावाची कंपनी आहे जी ही परीक्षा घेणार आहे, जिने नुकतीच TRT आणि बार्टीची परीक्षा घेतली होती आणि जी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने घेतली. म्हणजे बरेच उमेदवार सांगतात सर या कंपनीचं असं आहे, परंतु सध्या ती जी एक्झाम घेतली त्यांनी त्या 2 एक्झाम व्यवस्थित पद्धतीने घेतल्या, तर याच्यावर आपण विश्वास ठेवून अभ्यास करू शकतो. तर या बॅच याचे सर्व जे काही प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि हा पॅटर्न महाराष्ट्रात तुम्हाला कुठेच पाहायला नाही मिळणार. बऱ्याच उमेदवारांनी ही बॅच जॉईन केलेली. तुम्ही पण काय वाट पाहताय? तुम्ही पण आजच ही बॅच जॉईन करून घ्या, अभ्यासाला लागून जा. भरपूर व्हिडिओ त्याच्यासाठी अवेलेबल करून दिलेत. म्हणजे बघा, आता हे 14 व्हिडिओ सीईटीचे झालेले आहेत, काही प्रॅक्टिस क्वेश्चनचे, बाकी काही नोट्स, तिथं PDF जे आहे सिलेबस डिकोडिंगची PDF, सिलेबस डिकोडिंगची व्हिडिओ सर्व काही अवेलेबल करून दिलेले या बॅच मध्ये. ही बॅच तुम्ही जॉईन करून टाका. PYQ ची बॅच आहे, सर्व काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुमचे कव्हर केले जातील. आता मेन जो मुद्दा आहे तर तो म्हणजे फॉर्म कुठून भरावा. बघा, ही माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे. आता याच्यानंतर बरेच उमेदवार हेच, बरेच युट्यूब वाले हेच डायरेक्ट स्क्रीनशॉट काढतील, कॉपी पेस्ट करतील आणि ते चालवतील त्यांचं दुकान. पण लक्षात घ्या, ही माहिती तुमच्या समोर सर्वप्रथम आपणच आनंद असतो, म्हणून तुम्ही आपलं एक ओरिजिनल चॅनल एकच आहे, इग्नाइट अकॅडमी, याला जॉईन करून ठेवा. सगळ्यात जास्त जागा जिथे आहेत ना तिथं प्रिफरन्स द्यावा, माझं असं पहिलं मत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जागा याच्यामध्ये प्रकल्प अधिकारी कळवणला आहे, जे 2 नंबरला येतो तुमचं. म्हणजे तो जो क्रमांक दिलेला आहे मी ते क्रमांक घेतलेले, तसं तर हे 1 नंबरला येतं जागांमध्ये. 47 जागा आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त. अशा तर 478 जागा आहेत, परंतु जागा सगळ्यात जास्त या 47 आहेत. त्याच्यानंतर नाशिकला जवळ म्हणजे नाशिकलाच 43 जागा आहेत, धुळ्याला 31 जागा आहेत, घोडेगावला 31 जागा आहेत, तळोदा नंदुरबारलाच हे पण हे 30 जागा आहेत आणि नंदुरबारला 24 जागा आहेत. म्हणजे नाशिक आणि नंदुरबारच्या उमेदवारांना एक चांगली संधी बरं का. जवळच्या जवळ तुम्हाला ड्युटी इथं आहे. डहाणूला 26 आहेत, धारणीला 23 आहेत, राजूरला 19 आहेत, शहापूरला 19 आहेत. तर अशा पद्धतीने आहेत. आणि इकडचा भागचा जो दिसतो तर तो लय 8, 9, 1, 2, 3 हे तर भरण्यात काही म्हणजे शक्यतो भरा तुम्ही तिथं पण जवळपास तुम्हाला करायचं असेल तर. पण मी म्हणेन इथं जागा जास्त आहेत ना, सगळ्यात पहिला प्रिफरन्स तुम्ही यांना दिला पाहिजे. म्हणजे जर कोणी असेल बघा, महिला उमेदवारांसाठी खास करून हा व्हिडिओ बरं का. बाकीचे जनरल महिला पुरुष सगळ्यांसाठी एक कॉमन व्हिडिओ बनवतो मी नंतर. बघा, प्रकल्प अधिकारी कळवण, प्रकल्प अधिकारी नाशिक, प्रकल्प अधिकारी धुळे, प्रकल्प अधिकारी घोडेगाव, तळोदा, हे जे पहिले 5 आहेत ना यांना फॉर्मला प्रिफरन्स द्या मित्रांनो. बघा, हे इथपर्यंत 23 पर्यंत हे चांगले 20+ जिथं आहेत ना तिथे एक चांगली संधी निर्माण होऊन जाते बरं का महिलांसाठी. तर बघा, 47, 43, 31, 31, 30, 26, 26, 26, 24, 23, तर एवढे सगळे आहेत. इथं महिलांनी फॉर्म भरू शकतात, कारण की इथं कट ऑफ कमी लागेल आणि जागा या जास्त आहेत, महिलांना पण आरक्षण जास्त असणार आहे. आता ते कसं असणार आहे ते मी पुढे सांगतो. 6 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ते 27 मे पर्यंत फॉर्म जे आहेत तर ते चालणार आहे. त्याच्यामध्ये धुळे प्रकल्पाला किती जागा आहेत? 31 जागा आहेत. आता या 31 मध्ये जर मी महिला स्पेसिफिक पाहिल्या, फक्त लक्षात घ्या, महिलांच्या बघा, SC ची 1 जागा, SC महिला, ST महिला 1 जागा, OBC महिला 1 जागा, EWS महिला 1 जागा, ACBC महिला 1 जागा आणि ओपन महिला 4 जागा आहेत. म्हणजे अशा महिलांच्या 9 जागा आहेत. म्हणजे महिला 9 जागा आहेत. किती? 9 जागा आहेत. मग तुम्ही म्हणाल सर पुरुषांना 16 आहेत का? नाही मित्रांनो, लक्षात घ्या, त्या 16 जागांमध्ये कोण असतं माहितीये का? त्या 16 जागांमध्ये एकतर मेल आणि फिमेल हे दोन्ही असतात. म्हणजे जर एखाद्या फिमेलने चांगले मार्क्स पाडले तर ती या जागातून घेईल आणि बाकी या 9 जागा तर महिलांना आरक्षितच आहेत. म्हणजे या 16, 9 ही सगळीच्या सगळी पदं ही कोणासाठी असतात? म्हणजे ही 31चे 31 पदं ही महिलांसाठीच आहेत, हे लक्षात घ्या, महिलांसाठीच आहेत. परंतु महिलांना स्पेसिफिक जिथं महिलांचा कट ऑफ कमी लागू शकतो, कारण की इथं 9 जागा स्पेसिफिक महिलांसाठी राखीव आहेत. बाकी या 16 जागांमध्ये टोटल या 16 जागांमध्ये देखील तुम्हाला त्या सगळ्या काही गोष्टी तिथं पाहायला मिळतील, हे तुम्ही तर लक्षात घ्या. पुढे नाशिकमध्ये जर पाहिलं 43 जागा आहेत आणि महिलांसाठी बघा, SC महिलाची 1 जागा राखीव, ST महिलाच्या 3 जागा राखीव, बाकी याला तर नाही, OBCच्या 2, EWS 1, ACBC 1 आणि ओपनच्या 5. महिलांना 13 जागा आहेत, आधी तर 9 होत्या,
इथं 13 जागा आहेत, म्हणजे महिलांना इथं प्रचंड संधी. सोबत या 19 मध्ये मेल आणि फिमेल या दोन्ही गोष्टी येतात. लक्षात घ्या, एखादी जर महिला असेल तर तिची निवड ही कशा पद्धतीने होते समजून घ्या. म्हणजे इथं निवड ही कशा पद्धतीने होते हे तुम्हाला मी समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल, एखादी महिला आहे, एखादी SC ST कॅटेगरीची महिला आहे, SC ST OBC कोणत्याही कॅटेगरीची महिला आहे, तर हिची निवड ही 4 पद्धतीने होते. सगळ्यात आधी कॅटेगरी, तिची जी कॅटेगरी असते, कॅटेगरी महिला, इथून निवड होते तिची. त्याच्यानंतर कॅटेगरी जनरल, त्या जनरलच्या जागा असतात कॅटेगरीमध्ये त्यांच्या नंतर. त्याच्यानंतर ओपन महिला आणि ओपन जनरल, इथून या 4 ठिकाणाहून होत असते. एखादा पुरुष उमेदवार असेल तर त्याची निवड, समजा SC चा पुरुष उमेदवार असेल, त्याची निवडचे चान्सेस फक्त या 2 ठिकाणी येतात. किती? या 2 ठिकाणी येतात त्याची निवड, फक्त या 2 ठिकाणी होते त्याची. पण महिलांना या 4 ठिकाणी संधी मिळते, म्हणून महिलांचा कट ऑफ हा कमी जातो. आणि इथं या ज्या महिलांच्या स्पेसिफिक जागा आहेत त्याच्यामुळे आणखी थोडं कट ऑफ जो आहे तर तो कमीच लागेल. पुन्हा बघा, नंदुरबारला या 30 जागा टोटल आहेत, पण महिलांना डायरेक्ट 13 जागा राखीव आहेत, परत वरच्या 10 जागांमध्ये पण संधी आहेच. त्याच्यानंतर या 24 जागा आहेत कशाच्या, नंदुरबारच्या तळोदाच्या होतं ते. आता 11 जागा जनरलच्या, 9 जागा तर डायरेक्ट महिलांसाठीच्या राखीव आहेत, म्हणजे इथं चांगली संधी आहे. पुन्हा बघा, 47 जागा कळवण सगळ्यात जास्त आहेत. 16 जागा महिलांच्या राखीव आहेत, म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांच्या जागा जास्त राखीव आहेत. बघा, म्हणजे वरची जे जनरल आहेत ना, इथं महिला 100% असणार आहे, आणि या 13 वर मेल आणि फिमेल हे दोन्ही इलिजिबल असतील. ओके, म्हणजे महिलांचा कट ऑफ सगळ्यात कमी हा कळवणला लागणारच आहे, कारण की तिथं जागा जास्त आहेत आणि महिलांच्या पण जागा या जास्त आहेत. त्याच्यानंतर आंबेगाव पुणे 31 जागा आहेत, इथं महिलांच्या 9 जागा आहेत आणि बाकी या 14 जागा तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ओके, पुढं डहाणू पालघर बघा, 18 जागा जनरलच्या आणि 6 जागा या महिलांच्या इथं 6 जागा. म्हणजे अशा पद्धतीने हे जागांचं कॅल्क्युलेशन. अमरावतीमध्ये बघा 14 आहेत, 6 महिलांसाठीच्या आहेत. म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी दिली आहे. बघा, महिलांना आता सगळं काही इथं सांगितलेलं आहे. तरी तुमच्या मनात काही डाऊट असतील काही महिला उमेदवारांनी, त्यांनी कमेंटमध्ये करा. तुमच्या सर्व कमेंट्स मी बघत असतो मित्रांनो, परंतु काय असतं, प्रत्येक कमेंटला असं म्हणजे टेक्निकली ते पॉसिबल नाही मला रिप्लाय करतं, परंतु तुमच्या कमेंट्स या सगळ्या एकदम गो थ्रू ओव्हरव्ह्यू करत असतो माझ्या व्हिडिओच्या खालच्या तरी. तर त्या सगळ्या तुमच्या काही कमेंट्स प्रतिक्रिया कळवत चला. महाराष्ट्रात अशा पद्धतीने एकदम रिसर्च, वेल प्लॅन, ऑर्गनाइज माहिती आम्हीच तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. म्हणून तुम्ही आपल्या या चॅनलला जॉईन करून ठेवा. ज्यांना वाटतं मला आगामी काळात नगर परिषद, मनपा, वन विभाग, झेडपी, आरोग्य विभाग, आदिवासी विभाग, दारूबंदी पोलीस, आदिवासी विभाग, आपल्या सगळ्या परीक्षा या सरळ मार्फत होतील मित्रांनो. या परीक्षा MPSC कडे जाणार नाही. तर यांच्यासाठी आपल्याकडे स्पेशल बॅच अवेलेबल आहे TCS IBPS ऍप्टेक पॅटर्न नुसार. तर तुम्ही ही बॅच जी आहे तर ते नक्की जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स मिळतील. बाकी आदिवासी विकास विभागाचा प्रमोशन संदर्भातला व्हिडिओ मी केलेला आहे, तो तुम्ही बघा. दारूबंदी पोलीस संदर्भात एक नवीन अपडेट आलेली आहे. आदिवासी विभागाचा महाराष्ट्रात सर्वप्रथम अभ्यासक्रम पूर्ण डिकोड करून दिलेला आहे, म्हणजे असा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबलाच पाहायला मिळणार नाही. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरावा तो पण व्हिडिओ आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकतात. तुमच्या काही समस्या असतील कमेंटमध्ये मला नक्की कळवत चला. PYQ बॅच घ्यायचं विसरू नका. PYQ बॅचचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.